नमस्कार, मी जुईली सुधीर पालव. ड्रीमलँड प्रोजेक्ट आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी जागा घेतली, घर बनवलं, हे ते सगळं काही चालू आहे. त्यामध्ये मी आणखीनही खूप साऱ्या गोष्टी केल्या ज्या तुमच्याबरोबर शेअर करणं राहून गेलं. आता जागा म्हटली की हौशीने आपण भाजी लावणं किंवा झाडं लावणं किंवा वेगवेगळं गार्डन तयार करणं याची शौक कोणाला नसतो. आणि महत्त्वाचं जागा घेण्याचं कारणच हे होतं की मला भाजीपाला करायचा किंवा झाडं लावायचं थोडं जास्तच आवड असल्यामुळे मी हा डिसिजन घेतला होता. सो आता मी ऑनलाईन आहे ना काही भाजीचं बी किंवा काही फ्लावर्सचे बल्ब वगैरे ऑर्डर केलेत. प्लस त्याचा अपडेट पण आहे माझ्याकडे. म्हणजे ते सगळी जी रोपं आहेत ती मी ऑलरेडी रेडी केली आहेत. आधी मी तुम्हाला बिया दाखवते आणि नंतर मी त्यांचा अपडेट दाखवते तुम्हाला. सो या एक ऑनलाईन साईड आहे, एक जण आहे जे व्हॉट्सअप थ्रू आपल्याबरोबर डील करतात. म्हणजे व्हॉट्सअपवरनं आपल्याला जे फ्लावर बल्ब्स हवेत किंवा जे व्हेजिटेबल सीड्स हवेत ते आपण त्यांना व्हॉट्सअपवरती त्यांचा एक पूर्ण म्हणजे कार्टमध्ये सगळे आपण ॲड करू शकतो आपल्याला जे हवेत ते, आणि त्या अकॉर्डिंगली आपण ते मागवू शकतो. पहिलं फ्रॉड आहे की नाही हे बघण्यासाठी मी थोड्या गोष्टी मागवल्या होत्या, पण नंतर जेव्हा प्रत्येक गोष्ट प्रॉपरली माझ्यापर्यंत पोहोचली मी थोड्या जास्त वेमध्ये मला जास्त क्वांटिटीमध्ये जे काही हवं होतं त्या सर्व गोष्टी मागवल्या. सो तिथून मी या सर्व व्हेजिटेबल सीड्स मागवल्या होत्या. ही भेंडी आहे, लाल रंगाची भेंडी जी आपल्याकडे म्हणजे गावठीने पण लाल भेंडी येते ती आहे. त्यानंतर हे मस्कमेलनचे सीड्स आहेत. त्यानंतर हा राऊंड गोलवाला भोपळा आहे. ही गवार आहे. ही आपली साधी नॉर्मल भेंडी आहे. आणि हा राऊंडवाला नाही बोलता येणार, पण हा एक वेगळा बॉटल गार्ड भोपळाचा, पण भोपळाचा एक हा वेगळा प्रकार आहे. त्या व्यतिरिक्त मी आणखीनही सीड्स मागवलेत. यामध्ये भरपूर सारे सीड्स आहेत. एक मिनिट, हे मी ऑनलाईन मिशोवरनं ऑर्डर केले होते. हे बघा, हे असे भरपूर सारे 150 वेगवेगळ्या भाज्यांचे, पालेभाज्यांचे 150 पालेभाज्यांचे ह्यामध्ये सीड्स आहेत. सो हे आणखीन सीड्स मागवले होते. याचे पण जर लिंक तुम्हाला हवे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला या सगळ्याचं लिंक देईन. कारण हे सगळे वस्तू म्हणजे ह्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या प्रॉपरली जर्मिनेट होत आहेत. पाठीमागे तुम्हाला दिसत असतील, इथे थोड्याच दिसतात, भरपूर सारे आहेत. सो ते सगळे मी जर्मिनेट केले. ओके, त्या व्यतिरिक्त या काही गोष्टी मी ऑर्डर करून ठेवल्या आहेत, मला लागणार आहेत कंपाऊंडसाठी, झाडांसाठी वगैरे. त्या व्यतिरिक्त हे आहे मक्याचं बी घेतलं आहे मी. त्यानंतर ह्या पण थोड्या बिया आहेत ज्या आपल्याला त्या बियांसोबत मिळाल्या होत्या, ज्यामध्ये 150 बियांचा पूर्ण एक आपला पॅक मिळाला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे 150 भाज्यांच्या बिया आहेत. आणि त्या पण काहीतरी 120 का 130 रुपयाला फक्त. आणि त्या सगळ्या बिया प्रॉपरली जर्मिनेट होत आहेत. तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, मी त्या सगळ्या गोष्टींची लिंक तुम्हाला देईन. त्याचबरोबर मी ह्या आणखीन काही बिया घेतल्या आहेत. हे आहेत येल्लो चेरी टोमॅटो. ह्याचे सीड्स मी हे बघा, पॅकेट ओपन दिसतंय तुम्हाला. ओके, मी तुम्हाला दाखवून देते. हे येल्लो चेरी टोमॅटो आहेत आणि हे मी जर्मिनेट केलं आहे. ओके, सो हे बघा, हे आहे येल्लो चेरी टोमॅटोचे सीड्स जे मी जर्मिनेट केलं. दिसतंय तुम्हाला, हे बघा. सो हे असे आणखीनही आहेत, पण मी सगळ्याचे सगळे तुम्हाला दाखवत नाही आहेत. हे 2 कप्स मी तुम्हाला दाखवते. आणि मी सिंगल सीड यासाठी केले की जेणेकरून त्यांना आहे ना प्रॉपरली वाढायला जागा मिळावी. कारण हे मला बदलापूरला नेऊन लावायचं. तिथे मी घरामध्ये याचे सीडलिंग रेडी करते आणि मग मी तिकडे नेऊन ते लावणार आहे. सो हे आहेत येल्लो चेरी टोमॅटो, ज्याचं पॅकेट हे आहे. जेवढे सीड्स मी जर्मिनेशनसाठी टाकलेले सगळे सीड जर्मिनेट झाले. त्यानंतर पुढे आहे, हे आहे बॉक चॉय करून एक बोलतात, सॅलड व्हेजिटेबल आहे. हे त्याचे सीड्स आहेत. हे आहेत रेड चेरी टोमॅटो. याचे पण सीडलिंग्स माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला दाखवते, 2 मिनटं. हे बघा, हे आहेत रेड चेरी टोमॅटोचे सीडलिंग. या एका ट्रेमध्ये मी 2 लावले. हे बघा, ओळखू शकतो आपण सहजच. याचे पानं बघा थोडी वेगळी आहेत. सो ही छोटीवाले रेड चेरी टोमॅटो. ओके, त्यानंतर हे आहेत येल्लो पियर टोमॅटो. येल्लो पियर टोमॅटोचं सीडलिंग पण आपल्याकडे आहेत. वेट, हे बघा, हे वाला आहे. थोडंसं नीट दिसत नाही आहे, बघून घ्या. हे आहे येल्लो पियर टोमॅटोचं सीडलिंग. त्यानंतर ही आहे ऑरेंज कॅप्सिकम आणि हे आहेत ऑरेंज कॅप्सिकमचे सीड्स. हे बघा, जे जर्मिनेट झाले.
म्हणजे हे जर तुम्हाला यांच्याकडून काही प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे असेल, यांचा नंबर मी व्हॉट्सअपचा तुम्हाला देईन, तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला यांचे नंबर देईन, कारण याचे नंबर माझ्याकडे आहेत आणि हे त्यांचा बिझनेस आहे. सो तुम्ही इथून सहजच ऑर्डर करू शकता. सो हे आहेत ऑरेंज कॅप्सिकम, हा आहे व्हाईट कॅप्सिकम. ओके, त्यानंतर मिरची, हे मिरची आहे आपली नॉर्मल मिरची आहे. हे बघा मिरचीचे सीड्स आहेत. त्यानंतर इथे आहे ब्रॉकोली. ब्रॉकोलीचं पण पॅकेट तुम्हाला ओपन दिसतंय, जे मी यूज केलेलं आहे. ब्रॉकोलीचे सीड्स तुम्हाला दाखवते. ब्रॉकोलीचे खूप सारे सीड्स जर्मिनेट झालेत. एक तर हे बघा, हे तर छोट्या छोट्या याच्यामधले मी तुम्हाला दाखवते. एक आणखी मोठं वाला आहे, थांबा. हे बघा, हे सगळे ब्रॉकोलीचे सीड्स आहेत जे जर्मिनेट झालेले आहेत. खूप म्हणजे खूप छान मला याचं सीडलिंग वाटले सगळेचे सगळे, आणि फार महाग नाही आहे. 25-30 रुपीजनं एक पॅकेट आहे हे फक्त. आणि याचे सीडलिंग्स बघा केवढे सुंदररित्या रेडी झाले. त्यानंतर इथे आहे आपला राऊंड टोमॅटो, बट हे नाही मी जर्मिनेट केलं आहे, कारण माझ्याकडे भरपूर साऱ्या आणखीनही गोष्टी होत्या आणि आणखीनही काही सीड्स आहेत. बघा, हे मी तिथे बदलापूरवरने घेतले. स्टेशनजवळ एक ॲग्रिकल्चर शॉप आहे, त्यांच्याकडून मी हे जास्त क्वांटिटीमध्ये घेतले, कारण या पालेभाज्या आहेत. पालेभाज्यांचे सीड्स थोडे थोडे नाही, आपल्याला थोडे जास्त प्रमाणात लागतात. हा लाल माठ आहे, हा आंबट चुका आहे, हे आंबट चुक्याचं बी आहे. हे बघा, हे सगळे बी 10-10 रुपयाचे आहे. हे 10 रुपयाला, म्हणजे तिकडे एवढं स्वस्तच मिळते. हे 10-10 रुपयाचं आहे. आंबट चुका आहे, हा पालक आहे, हा लाल माठ आहे, हा ही आपली कोथिंबीर आहे, हा मुळा आहे आणि हा हिरवा माठ आहे. सो हे थोडे जास्त क्वांटिटीमध्ये हे वाले सीड्स घेतलेत मी. त्या व्यतिरिक्त आणखीनही खूप सारे सीड्स मी जर्मिनेट केले जे तुम्हाला दाखवते. ही आहेत आपली वांग्याची रोपं. हे एक टाईपचं वांग नाही आहे, ह्यामध्ये 5-6 वेगवेगळ्या प्रकारच्या वांग्यांची बी आहेत, जे मी एक एक करून प्रत्येक ह्याच्यामध्ये 1-2 बी लावलेले आहेत. सो ही वांग्यांची सीडलिंग आहे आपली. त्यानंतर हे जे आपलं सीडलिंग दिसतंय बघा, किती हेल्दी प्लांट आहे बघा. आत्ता त्याला ट्रान्सप्लांटची खरंच गरज पडली, कारण हे खूप मोठं झालंय. हे आहे आपलं ग्रीन झुकुनीचं झाड. झुकुनी तुम्हाला माहिती आहे एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये येतात. हे ग्रीन झुकुनी आहे, रेड बेल पेपर आहे, ग्रीन बेल पेपर आहे, ऑरेंज बेल पेपर आहे. आपण सगळ्या प्रकारचे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स तिथल्या त्या प्लॉटवरती लावून बघणार आहे की आपल्याला त्याचं प्रोडक्शन कसं येतं. मग पुढे आपण ठरवू की आपल्याला याच्यामध्ये पण काही पुढे जाऊन तिथे काम करता येईल का. सो हे आपलं ग्रीन झुकुनी आहे. एक पडलं झाड चुकून माझ्याकडनं. हे पण येल्लो झुकुनी आहे. हे 2 प्लांट्स आहेत वेगळे वेगळे. एक हे येल्लो कलर्स आहेत. आता तुम्ही डिफरन्स बघा, ही 2 झाडं एका एवढ्याशा कंटेनरमध्ये लावल्यामुळे यांची ग्रोथ तेवढी मोठी म्हणजे झाली, त्यांची पण ग्रोथ चांगली झाली आहे, पण अशी या झाडाची ग्रोथ जेवढी आहे एका झाडाची तेवढी या 2 झाडांची मिळून झाली. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही सीडलिंग रेडी कराल ना, तेव्हा एका वेळेस एका याच्यामध्ये एकच झाड लावा, जेणेकरून सीडलिंग तुमची हेल्दी राहील. त्या व्यतिरिक्त इथे माझ्याकडे आणखी खूप सारे वेगळे. आता काय झालं ना, मी तेव्हा घाईघाईमध्ये ना सगळ्या सीडलिंग रेडी करायला घेतल्या, त्यामुळे ना मी हे नाही केलं, लिहून नाही ठेवलं कुठचे रोपं आहेत ती. हे बघा, हे काय माहिती आहे तुम्हाला, हे आहे ग्रीन का म्हणजे एक प्रकारची काकडी येते बघा, पडवळासारखी जी काकडी असते, ही त्याची रोपं आहेत आणि ही 3 वेगवेगळी रोपं आहेत. हे बघा, सो ही ती आहेत. त्या व्यतिरिक्त ही पण आहेत कसली तरी. आता याला जेव्हा येतील फळं किंवा जे पण काही भाजी तेव्हा कळेल, कारण आता खरंच लक्षात येत नाहीये. इथे आहेत आपली कलिंगडाची रोपं, दिसत आहेत तुम्हाला. ही आहेत कलिंगड, जी आता एक त्याचं काय 2 रोपं ऑलमोस्ट रुद्रने वाट लावलेली आहे. ही पण आणखीन बरीच मी सीडलिंग एका वेळेस लावली, त्यामुळे आता एक्झॅक्टली ना मला नावं नाही माहिती, पण आता मी तुम्हाला एक्झॅक्ट व्हिडिओ क्रॉस करून दाखवते की आतापर्यंत कोणते सीडलिंग्स झाले ते. त्या व्यतिरिक्त हे मागवले फ्लावर बल्ब्स. हे बघा,
फ्लावर बल्ब तुम्हाला माहीत असेल, हे मी आणल्यानंतर ना फ्रीजमध्ये ठेवले जेणेकरून यांच्यामध्ये जर्मिनेशन यांचं स्टार्ट व्हावं. हे बघा, हे फ्लावर बल्ब्स आहेत. बाहेर जेवढ्या कुंड्या आहेत ना तेवढ्या सगळ्या कुंड्यांमध्ये मी बल्ब लावल्यानंतरही हे फ्लावर बल्ब्स उरले. त्याचबरोबर एका कुंडीमध्ये एका बल्बला फ्लावर पण आले, ते लिलीचं आहे, म्हणजे मोठंवालं लिली आहे. हे बघा, हे फ्लावर बल्ब्स आहेत. यांचे पण लिंक्स म्हणजे हे जे सगळे फ्लावर बल्ब्स आहेत, त्याचबरोबर ह्या सगळ्या भाज्यांचे जे सीडलिंग आहेत ते सगळ्या गोष्टी मी एकाच फेसबुकवरतून मला एक अकाउंट मिळालं होतं, त्याच्याच थ्रू मी सगळ्या मागवल्या. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर मला नक्की कमेंट करा, मी त्यांचे एक्झॅक्ट कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला देईन. त्यांचा नंबर तुम्ही व्हॉट्सअपला सेव्ह केल्या तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कॅटेगरी येते, फ्लावर्सची, व्हेजिटेबल सीड्सची, फ्लावर बल्ब्सची, लाईव्ह प्लांट्सची. सो त्याच्या थ्रू तुम्ही ते सगळं काही ऑर्डर करू शकता. सो हे आहेत आपले फ्लावर बल्ब्स आहेत, पीस लिली, त्यानंतर रजनीगंधा, त्यानंतर क्रिकेट बॉल फ्लावर, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये बल्ब्स आहेत. सो या सर्व गोष्टी, आणि त्याचबरोबर आता तुम्हाला मी इथे सीडलिंग्स दाखवते. या सर्व सीडलिंग्स मी रेडी केले आहेत, दिसतात तुम्हाला. त्याचबरोबर बाहेरही आणखीन भरपूर साऱ्या आहेत. ओके, तुम्ही सर्व काही बघितलात, मी कुठले व्हेजिटेबल सीड्स मागवले, ते कसं छान प्रकारे जर्मिनेट केलेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.